हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वन मोर इंग्लिश लेसन. आजच्या लेसनमध्ये आपण दीज, दॅट, दीज, दोज याचा वापर इंग्रजीमध्ये कसा करायचा हे बघणार आहोत. दीज म्हणजे हा, ही, हे. दीज या शब्दाचा उपयोग जवळ असलेली एक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. एक्झाम्पल, हा हत्ती आहे. दिस इज ॲन एलिफंट. हा हत्ती एकच आहे आणि आपल्याला तो आपल्या अगदी समोरच आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो, दिस इज ॲन एलिफंट. ही गौरी आहे. दिस इज गौरी. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. दिस इज अ कार. ही कार आहे. दिस इज अ बर्ड. हा पक्षी आहे. लक्षात घ्या, इथं पुस्तक एकच आहे आणि ते अगदीच आपल्या समोर आहे, त्यामुळे आपण म्हणतो की दिस इज अ बुक. किंवा कार पण आपल्या समोरच दिसते, अगदी आपल्या गेटमध्येच आहे, म्हणून आपण म्हणतो ना दिस इज अ कार. दिस सोबत नेहमी इज वापरलं जातं आणि ती वस्तू व्यक्ती एकच आहे हे सांगण्यासाठी आपण ए किंवा ॲनचा वापर करतो. जर ती वस्तू व्यक्ती यांचं नाव उच्चार वोवेल साऊंडनं होत असेल तर ॲन वापरतात आणि कॉन्सनंट साऊंडनं जर उच्चार होत असेल तर ए वापरतात. हिंट लक्षात ठेवा, वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी ही एकच आहे म्हणजे सिंग्युलर आहे आणि ती आपल्या जवळ आहे म्हणजेच नियर आहे, त्यावेळेसच दीजचा वापर करायचा. दॅट म्हणजे तो, ती, ते. दॅट या शब्दाचा उपयोग लांब असलेली एक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. एक्झाम्पल, ती गौरी आहे. दॅट इज गौरी. तो हत्ती आहे. दॅट इज ॲन एलिफंट. बघा, हा हत्ती तो आता खूप लांब आहे आपल्यापासून, फक्त आपल्याला तो डोळ्याने दिसतोय, आपल्यासमोर तो नाही आहे, म्हणून आपण म्हणतो की दॅट इज ॲन एलिफंट. किंवा ती गौरी आहे, ती लांब आहे, आपल्याला डोळ्याने दिसते की ती खूप दूर आहे, त्यामुळे आपण म्हणतो की दॅट इज गौरी. ती गौरी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. दॅट इज अ बॅग. ती पिशवी आहे. दॅट इज अ बुक. ते पुस्तक आहे. बघा, आता हे पुस्तक हे एकच आहे आणि ते आपल्यापासून लांब आहे, त्यामुळे आपण काय म्हणतो, दॅट इज अ बुक. सेम ॲज इट इज दॅट इज अ ट्री, म्हणजे ते झाड पण खूप लांब आहे, आपल्याला डोळ्यानं दिसतं, त्यामुळे आपण म्हणतो की दॅट इज अ ट्री. दॅटसोबत इज वापरलं जातं आणि ती वस्तू एकच आहे हे सांगण्यासाठी आपण ए किंवा ॲनचा वापर करतो. वस्तू, व्यक्ती, प्राणी याचं जर उच्चाराची सुरुवात वोवेल साऊंड होत असेल तर ॲन वापरायचं आणि जर कॉन्सनंट साऊंडनं उच्चार होत असेल तर ए वापरायचं. हिंट लक्षात ठेवा, एकच व्यक्ती आहे, वस्तू आहे, म्हणजे ती सिंग्युलर आहे, एकवचनी आहे आणि ती आपल्यापासून दूर आहे म्हणजेच लांब आहे, फार आहे, अशा वेळेसच दॅट वापरायचं. दीज म्हणजे हे, ह्या, ही. दीज या शब्दाचा उपयोग जवळ असलेली अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. एक्झाम्पल, ही अंडी आहेत. दीज आर एग्स. ही झाडे आहेत. दीज आर ट्रीज. नेक्स्ट एक्झाम्पल, दीज आर कीज, म्हणजे या किल्ल्या आपल्या जवळ आहेत, त्यामुळे म्हणतो आपण ह्या किल्ल्या आहेत. दीज आर बुक्स, म्हणजे ही पुस्तके आहेत, पुस्तकं पण आपल्या समोरच आहेत, त्यामुळे आपण म्हणतो दीज आर बुक्स. नेक्स्ट एक्झाम्पल, दीज आर बॉयज, म्हणजे ही मुले आहेत. स्ट्रक्चर बघूया. दीज प्लस आर, म्हणजे दीज सोबत नेहमी आरचा वापर होतो. इथे छोटीशी हिंट लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त प्राणी, वस्तू, व्यक्ती म्हणजेच प्लुरल आहेत, अनेक वचनी आहेत आणि त्या आपल्या जवळ आहेत म्हणजेच नियर आहेत, अशा वेळेसच दीजचा यूज होतो. दोज म्हणजे ते, त्या, ती. दोज या शब्दाचा उपयोग दूर असलेल्या अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतात. एक्झाम्पल, ती मुले आहेत. दोज आर बॉयज. ती झाडे आहेत. दोज आर ट्रीज. बघा, दोज आर बॉयज म्हणजे ही मुले आपल्यापासून लांब आहेत, ते आपल्याला फक्त दुरून दिसतात, त्यामुळं आपण म्हणतो की दोज आर बॉयज. ती झाडे लांब आहेत, आपण त्याला हात लावू शकत नाही, लांब आहेत, दूर आहेत झाडे ती, त्यामुळे आपण म्हणतो दोज आर ट्रीज. नेक्स्ट एक्झाम्पल, दोज आर स्टार्स, म्हणजे ते तारे आहेत, आपण ते ताऱ्यांना हात लावू शकतो का, ते कुठेतरी आकाशात आहेत, लांब आहेत, दूर आहेत आपल्यापासून, म्हणूनच आपण म्हणतोय ना दोज आर स्टार्स. नेक्स्ट एक्झाम्पल, दोज आर कीज,
म्हणजे त्या किल्ल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, दोज आर बुक्स म्हणजे ती पुस्तके आहेत. पुस्तके आपल्यापासून लांब आहेत, फक्त आपल्याला ते डोळ्यानं दिसतात, त्यामुळे आपण म्हणतो की दोज आर बुक्स. स्ट्रक्चर बघा, दोज सोबत नेहमी आरचा यूज होतो, म्हणजे दोज प्लस आर. लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी, वस्तू म्हणजेच प्लुरल आहेत, अनेक वचने आहेत आणि त्या आपल्यापासून लांब आहेत, दूर आहेत म्हणजेच फार आहेत, अशा वेळेसच दोज वापरायचं.